सक्सेस अशी आहे की कामदा सोसायटीमध्ये जेव्हा डेव्हलपर सिलेक्शन झालं, जे 23 ऑगस्ट 2025ला झालं, तिकडनं 90 दिवसामध्ये DA फायनल होऊन आम्ही आता पुढे जातोय. हा कल्पना विकास सरांचा होता. कामदा सोसायटीमध्ये याचा खूप मोठा आय थिंक सक्सेस स्टोरी आहे. हा PCMCचा आत्ताच्या काळातला सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंट आहे आणि ही मोठी रिडेव्हलपमेंट या कॉन्सेप्टनी झालेली आहे. कामदामध्ये 128 मेंबर्स आहेत. 128 लोक रिडेव्हलपमेंट करत असताना ही एक नवीन कॉन्सेप्ट, याची रिॲक्शन काय होती लोकांचं? इथं मी आपलं घर आपण निवडणार आहे, प्लॅन्स आपण निवडणार आहे, ही ज्यांना लोकांना पटली. आणि बेसिकली मी कुठल्या तेवढ्या वेळा सोसायटीमध्ये एखादं मी आमच्याकडे तुम्ही 90 नाही म्हणणार, आमच्याकडे जवळ 100% लोकांचा, फक्त 1-2 लोकांचा थोडासा विरोध असतो. पण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन विकास सरांवर माझ्यावर आणि माझ्या कमिटीवर जो विश्वास दाखवला, की सर्वात विश्वास ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना माहिती आहे की आता यांच्याकडे गेलं म्हणजे आपलं घर आपल्याला परत मिळणार, ही त्यांची जी विश्वास आमच्यावर आहे ते सर्वात महत्त्वाचा यातला केंद्रबिंदू हाच आहे. विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे. की रिडेव्हलपमेंट म्हणजे तसं म्हटलं तर अतिशय इझी, नाही तर अतिशय किचकट. हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे तेच मी परत तुम्हालाही सांगतो. आणि त्यावेळेला आम्हाला खोटं नाही सांगत, आमच्या कमिटीमध्ये अतिशय चांगले सदस्य जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही बेलाशत म्हणे मिटिंग घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी. आदल्या दिवशीपर्यंत राहुल भिरंगी आम्ही बसून सगळ्यांचे राजीनामे घेऊन सगळं दप्तरसुद्धा आम्ही सब रजिस्टरकडे सबमिट करायची तयारी करतो. इथपर्यंत आमची स्टेप पोचली. आणि कसं असतं सर, विरोध असावा नाही म्हणत नाही, विरोध जर चांगल्यासाठी असेल ना, निश्चित तो पुढच्या प्रोजेक्टसाठी चांगला. तर आय थिंक बऱ्यापैकी सोसायटी हे पण विचार करू शकता की प्लॅन ठरलेलं आहे, फ्लॅटिफिकेशन ठरलं आहे, तर जर चांगलं प्लॅन बसलं असेल तर इकडनं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पण निघू शकतं या कॉन्सेप्टमध्ये. असं हे तुम्हाला वाटतं का? नमस्कार. रिडेव्हलपमेंट गुरुचं पॉडकास्ट सिरीज जे आम्ही चालू केलं होतं त्याला आम्ही 1 वर्षाचं विश्रांती दिली होती. तर आज रिडेव्हलपमेंट गुरु या पॉडकास्टमध्ये एक खूप स्पेशल कार्यक्रम आहे आमच्यासाठी. आम्ही एका प्रोजेक्टमध्ये काम करत होतो कामदा PCMCमध्ये, आणि त्याचं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. आणि कामदा हा एक स्कीम होता जिकडे विकास आचलकर सर ANT कन्सल्टंट आणि आम्ही काम केलं, जिकडे कॉन्सेप्ट अशी होती की कामदा सोसायटीचं अख्खं प्लॅन बसवून आम्ही टेंडर काढून आणि त्याच्यानंतर डेव्हलपर फायनल झालेलं आहे. आणि याचं सगळ्यात मोठा सक्सेस अशी आहे की कामदा सोसायटीमध्ये जेव्हा डेव्हलपर सिलेक्शन झालं, जे 23 ऑगस्ट 2025ला झालं, तिकडनं 90 दिवसामध्ये DA फायनल होऊन आम्ही आता पुढे जातोय. आणि हा कल्पना विकास सरांचा होता. आणि कामदा सोसायटीमध्ये याचा खूप मोठा आय थिंक सक्सेस स्टोरी आहे. हा PCMCचा आत्ताच्या काळातला सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंट आहे. आणि ही मोठी रिडेव्हलपमेंट या कॉन्सेप्टनी झालेली आहे. तर आज रिडेव्हलपमेंट गुरुच्या पॉडकास्टमध्ये परत सगळ्यांचं वेलकम. आणि आज आपल्याबरोबर या सक्सेस स्टोरीचे जे सगळ्यात मोठे सूत्रधार होते ते कामदा सोसायटीचे चेअरमॅन आणि सेक्रेटरी राहुल भिडंगी सर आणि दिलीप देवरे सर यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. कारण बहुतेक आम्ही PMC होतो किंवा विकास सर आर्किटेक्ट होते जे या कॉन्सेप्ट आणलंय, पण ग्राउंड लेवलमध्ये या कॉन्सेप्टला आय थिंक मान्यता देणं आणि हे इथपर्यंत आणणं, याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कामदा सोसायटी आणि कामदा सोसायटी मेंबरचा होता. आणि ते कसं केलं आणि काय केलं आणि कसं त्यांचा अनुभव होतं याच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत राहुल भिडंगी सरांबरोबर आणि दिलीप देवरा सरांबरोबर. तर वेलकम सर रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये. तर थोडं तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या, मग आपण कामदाबद्दल जाऊया आपण. तर राहुल सर. ओके. नमस्कार. मी राहुल सुभाष भिरंगी, कामदा सोसायटीचं अध्यक्ष म्हणून काम बघतो. जेव्हा रिडेव्हलपमेंटला आमच्याकडे जेव्हा सुरुवात झाली 2023ला, तेव्हा मी अध्यक्ष होतो. मी खजिनदार होतो आणि आमचे संदीप ठाणे म्हणून सहकारी आहेत, ते अध्यक्ष होतो. त्याच्यातनं आमच्या थोडासा अभ्यासातनं आम्ही हा उपक्रम चालू करायचा. रिडेव्हलपमेंटचं प्रोसेस आपल्याला कामदामध्ये राबवायची हे जवळ झालं. त्याच्यामध्ये मग त्यावेळेला आपले देवरे काका आहेत, आम्ही आहेत. मग आचलकर सरांची आमची भेट झाली. त्याच्यातनं मग तो विषय हळूहळू पुढे झाला. मग एक दिवस आमच्या AGMमध्ये आचलकर सरांना आम्ही बोलवलं एक विशेष अतिथी म्हणून. मग त्यांनी त्यावेळेला थोडंसं गाईडलाईन आम्हाला दिली लोकांना, म्हणजे पसंत पडली. म्हणजे जी प्रोसेस असते की लोकांकडनं कन्सेंट येणं, मग AGM येणं,
मग पहिली आम्ही जी रिडेव्हलपमेंटची एजीएम जी ऑक्टोबर 2023ला घेतली होती, त्यावेळेला विकास सर आले होते. त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. आपल्या ज्या ट्रॅडिशनल ज्या पद्धती आहेत, म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने जाऊ शकतात. टेंडर भरून डेव्हलपर येणार, डेव्हलपर तुम्हाला प्लॅन दाखवणार, मग तुम्ही निवडायचा. ही एक होती. दुसरी डिसेबल्ड डेव्हलपमेंटची होती. तिसरी होती तुम्ही बँकेकडनं लोन घेऊन करू शकता. आणि चौथी त्यांनी सांगितलं की प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून कल्पना त्यांनी त्यावेळेला सांगितली होती. त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की प्रिन्सिपल आर्किटेक्ट हा म्हणजे हा सोसायटीचा आर्किटेक्ट असेल. तो सोसायटीच्या हितासाठी काम करेल. सोसायटीच्या सर्व सभासदांच्या ज्या सूचना किंवा ज्या त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याला विचार करून ते प्लॅन्स तयार करणं, ते त्यांच्या सगळ्या मेंबर्सनीच मान्य करणं, सर्व सभासदांनीच ॲलोकेशन करणं, असं सगळं करून मग टेंडर भरून डेव्हलपरने येऊन फक्त बांधून जायचं. ही संकल्पना त्यांनी त्या मीटिंगमध्ये बांधली होती. आणि सर गेल्यानंतर मग आमची पुढं मीटिंग कंटिन्यू झाली. त्याच्यामध्ये सर्व सभासदांनी जवळजवळ तासभर चर्चा करून सगळ्यांना हा कन्सेप्ट आवडला. आणि त्यात मुख्य म्हणजे सरांनी विश्वास दिला होता. आम्ही काही झालं तरी शेवटपर्यंत मी जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण नेण्यास मी जबाबदार असेल, ही त्यांनी एक ग्वाही दिली होती. या ग्वाहीवर मग आमची सगळी चर्चा होऊन मग त्याच्यामध्ये आमचं ते 2023ला ठरलं होतं की प्रिन्सिपल आर्किटेक्ट या संकल्पनेबरोबर जाऊन आपण आपल्या सोसायटीचं डेव्हलपमेंट करावं, असं आमचं त्यावेळेला 2023ला सर्वांनी एकमताने मान्य केलं होतं. ओके. थोडं सर तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन. दिलीप देवरे सर, सेक्रेटरी आहेत कामदा सोसायटीचे. तुमच्याबद्दल थोडंसं माहिती. आता सर्वप्रथम आता बिरंगी सरांनी जे सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. 2023 पासून जे आम्हाला साधारण रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही सुरुवात केली, तर लोकांचाही प्रतिसाद मिळत गेला. परंतु हे जे सर्वात पहिलं जे आम्ही कार्य केलं, की पहिलं आचलकर सरांची निवड करताना सर्वप्रथम जे वेळेला इथे बालगंधर्वमध्ये त्यांचं पहिलं कार्यक्रम होता. महाराष्ट्रांच्या मार्फत कार्यक्रम, मला वाटतं आपणही होता तेव्हा. त्यांचं ते कार्यक्रम आम्ही स्वतः आलो होतो, दोघं-तिघं मेंबर. येऊन त्यांना जेव्हा आम्ही तिथे बघितलं, त्यावेळेला कोथरूडच्या एक मोठ्या सोसायटीचं काहीतरी रिलेटेड तिथे ते पदाधिकारी आलेले होते. त्यांनी जे काही क्वेश्चनरी विचारली, त्याला जे समर्पक उत्तर दिलं, त्याच्यानंतर मग पटवर्धन सर आपले अखिल याचे सुहास पटवर्धन. सुहास पटवर्धन त्यांचा पण परिचय झाला. आणि मग तिथून मग आल्यानंतर मी एक सेक्रेटरी म्हणून मी होतोच तिथे, प्रश्नच नाही. का ॲक्च्युली काय झालं 2023ला नवी बॉडी जेव्हा हे केली, स्थापन झाली, त्यावेळेला आम्ही स्वतःहून लोकांना म्हणत होतो, तुम्ही कमिटीत या, कोणीच इच्छुक नव्हतं. मी नुकतंच गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असताना रिटायर झाल्यानंतर मुलाकडे होतो अंबरनाथला. तिथून आल्यानंतर 2022-23मध्ये जेव्हा हे जोर धरला आहे रिडेव्हलपमेंटच्या, सुरुवातीला काय असतं 30% लोकांची ज्या वेळेला येतं की त्या कन्सेप्ट, त्याप्रमाणे त्यांनी ते रायटिंगमध्ये सगळ्यांची वोटिंग सह्या घेतल्या होत्या आणि तिथून ती प्रोसिजर सुरू झाली होती नुकतीच. यापूर्वी पण राहुल बिरंगे सरांचे वडील असताना त्यांच्याबरोबर पण मी काम केलेलं आहे. मी तेव्हा ट्रेझरर होतो आणि ते सेक्रेटरी होते. ओके. त्यावेळेला सुद्धा आम्ही जो प्रयत्न केला होता, परंतु तेव्हा आम्हाला काहीतरी प्रतिसाद मिळाला नाही. अर्थात त्यावेळेचे थोडेसे कल्पनाही वेगळी होती. आता ही जी प्रिन्सिपल आर्किटेक्टची जी कल्पना आहे, त्याच्यातून आपण हे केल्यानंतर आणि त्यांना आम्ही सरांना जेव्हा इन्व्हाइट केलं AGMमध्ये, आणि त्याच्यातून त्यांचं सगळ्या लोकांचं प्रबोधन त्यांनी जे केलं आणि त्याच्यातून माइंडसेट झाला लोकांचा, की नाही आपल्याला हीच संकल्पना. मग त्यासाठी आम्ही वोटिंग घेतलं. भविष्यात परत प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून हो. वोटिंग घेतलं आणि त्या वोटिंगमध्ये पण आपल्या सरांना 90% मार्क मिळाल्यानंतर मग प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून आचलकर सरांची आम्ही निवड केली. आणि हे सर्व मान्य झाल्यानंतर तिथून मग पुढे हळूहळू आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर मग आपली पण निवड करण्यात आली. तुमची पण पर्सनली इंटरव्ह्यू घेऊन किंवा बाकीच्या लोकांचे पण बायोडेटे, त्यांचे एक्सपिरियन्स हे पाहून मग त्यात तुमचं पण आम्ही तुम्हाला इन्व्हिटेट करून मग तुमचं आचलकर सरांचं आणि त्यानंतर मग धैर्यशील पाटील Legal. ॲडव्होकेट, लीगल ॲडवायझर, असे तिघांचे ज्या वेळेला हे जे 3 आहे, हे जर फाउंडर आहे ॲक्च्युली रिडेव्हलपमेंटचे स्तंभ आहे तुम्ही. त्यामुळे मग तुमची निवड करताना आम्ही हे जे पहिले आणि पहिल्यापासून माझं तरी प्रामाणिक मत असं होतं, की हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा होता. कारण आता आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ 60% सीनियर सिटिझन आणि त्यांच्या त्या भावना त्यात गुंतलेल्या आहे त्या वास्तूमध्ये. ते भले काय त्या काळात त्यांनी कितीला घेतला तो विषय इन मटेरियल, परंतु त्या भावनेनी लोकांना आपण ज्या रिस्पेक्टनी बाहेर नेणार,
त्याच रिस्पेक्ट मी परत आणणं हे पहिल्या दिवसापासून माझं तरी स्वप्न होतं. आणि मी ते पहिल्या मीटिंगमध्ये सुद्धा हे जाहीरपणे सगळ्यांना सांगितलं. माझा प्रामाणिक हेतू हाच आहे, सगळ्यांचं 128 लोकांचं याच्यात फायदाच व्हावा रिडेव्हलपमेंटमध्ये. कुठल्याही परिस्थितीत आपण कुठेही त्याच्यात अडकू नये, हा हेतूने आम्ही हे सुरुवात केली. त्यामुळे मग राऊंड बिरंगी झाले, विवेक सुगूर झाले, आमची कमिटी पण जी 10 लोकांची कमिटी तिने पण आम्हाला वेळोवेळी साथ दिली. साथ दिल्यानंतर मीटिंगमध्ये सुद्धा संपूर्ण लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत गेला. प्रत्येक वेळी जे आम्ही करत गेलो, लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला. आणि पहिल्या दिवसापासून जर आम्ही अगदी पारदर्शीपणाने आणि स्वच्छ कारभार करण्याचं जे आम्ही नियोजन केलं, त्याप्रमाणे आत्तापर्यंत जी स्टेप आली, आता आपण परवा म्हणजे डी-ए पण आपला फायनल झाला. 23 तारखेला त्याचे झालं. त्याचा तो आपण ठराव पण पास केला. त्यामुळे तोही काही प्रश्न नाही. डी-ए, पी-ए झाल्यानंतर आता फक्त रजिस्ट्रेशन राहिलं आणि इथून पुढे मग संपूर्ण जे आहे डेव्हलपर ते पुढचं तर करतीलच. आणि त्यांच्यासाठी आपली म्हणजे तुमची स्वतःची ही जी कोऑर्डिनेटरची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची. आणि तुमच्या या मार्गदर्शनाखालीच आणि आचलकर सरांचे टेक्निकली नॉलेज या सगळ्या याचा हे एकत्रित आलं आणि हा प्रोजेक्ट नक्की सक्सेस होईल अशी आता आमच्या सगळ्यांची खात्री झाली. मस्त. तर बेसिकली कामदामध्ये 128 मेंबर्स आहेत आणि 128 मेंबर्स तर पहिली गोष्ट तर एक तर रिडेव्हलपमेंट हा किचकट मुद्दा आहे. कारण लोकांना आपलं घराचं खूप काळजी असते आणि ते असायलाच पाहिजे. 128 लोक रिडेव्हलपमेंट करत असताना ही एक नवीन कॉन्सेप्ट याची रिॲक्शन काय होती लोकांचं, की हे का करतोय किंवा हे होईल का? अशी काही शंका होती का? आणि ते तुम्ही कसं पार पाडलं, की 128 लोकांचं संमती आणून दिलं? 90% पण एक खूप मोठा आकडा आहे तसं. तर पहिली रिॲक्शन काय होती? मग लोकं एकत्र आले कसे, की चला या कॉन्सेप्टनी काम करू? बेसिकली जसं काकाने सांगितलं की 2010-11च्या आसपास मी माझे वडील जेव्हा बॉर्डर होते, तेव्हा त्यांनी हा एकदा रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केलेला होता. पण त्यावेळचे रूल्स आणि बाकीच्या गोष्टीमुळे थोडंसं FSI तो कमी मिळत होता. हार्डली एक तुम्हाला 15 ते 20% तुम्हाला भाडं मिळत होतं आणि त्या गोष्टीमुळे थोडंसं लोकं त्याचे अगेन्स्ट होते. त्यामुळे त्यावेळेला तो काही शक्य झालं नाही. पण त्याच्या कालांतराने जसं सोसायटी वाढत गेली तसं सोसायटीचा मेंटेनन्स जसं जसं सभासद झाले, मग आता चौथ्या मजल्यावरून येणं-जाणं थोडंसं या फिजिकल गोष्टींना थोडंसं त्यांना सामोरं जावं लागलं. मग या दृष्टीने मग सगळ्यांना विचार करून मग थोडंसं लोकांमधून आलं की आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. त्यातनंतर मग ही जरी संकल्पना मला काही सांगितलं की सरांनी जेव्हा मीटिंगमध्ये मांडली तर लोकांना हे पटलं की इथं मी आपलं घर आपण निवडणार आहे, प्लॅन्स आपण निवडणार आहे. ही ज्या लोकांना पटली आणि बेसिकली मी कुठल्या तेवढ्या वेळा सोसायटीमध्ये एखादं मी आमच्याकडे तुम्ही 90 नाही म्हणणार, आमच्याकडे जवळ 100% लोकांचा फक्त 1-2 लोकांचा थोडासा विरोध असतो. पण ते काय विरोध आहे. तेही एकत्र येतील त्यात काही होत नाही. पण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन विकास स्तरांवर माझ्यावर आणि माझ्या कमिटीवर जो विश्वास दाखवला, ही सर्वात विश्वास ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्यांना माहिती आहे की आता यांच्याकडे दिलं म्हणजे आपलं घर आपल्याला परत मिळणार. ही त्यांची जी विश्वास आमच्यावर आहे, ते सर्वात महत्त्वाचा यातला केंद्रबिंदू हाच आहे. विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे. आणि या विश्वासानेच आम्हाला हे प्रत्येक गोष्टीमध्ये बहुमत दिलेलं आहे. कुठल्या असं मी काठावर मी 51% राहिला असं काही नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला बहुमत दिलं. म्हणजे जसं विकास सरांची आर्किटेक्ट म्हणून प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून निवड असेल, ॲडव्होकेट म्हणून निवड, या सगळ्या गोष्टींमध्ये बहुमताने सगळे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास हे यातलं सर्वातलं मुख्य केंद्रबिंदू आहे. हे तुमचा कुठलीही एखादी गोष्ट तुम्हाला सक्सेस करायची असेल तर तुमचा एकमेकांमधला असलेला कम्युनिकेशन आणि विश्वास हे त्याचं मुख्य गोष्ट आहे. आणि तो हा विश्वास लोकांचा आम्ही सार्थक केला. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो पारदर्शकपणे, त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास होत गेला आणि आहे आणि कायम राहील. त्यामुळे विश्वासाच्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे कसं आहे, जास्त हे झालं लोकांच्या काही शंका होत्या त्या आपण आम्ही ज्या पद्धतीने जेवढं आम्हाला जमलं तेवढं आम्ही क्लिअर नाही झालं, त्या विकास सरांना बोलून आम्ही परत त्या क्लिअर केल्या. वेळ पडली तर तुम्ही काही मीटिंगमध्ये होतात त्या गोष्टी क्लिअर केल्या, ज्या काही टेक्निकली आणि लिगली गोष्टी असतात. त्यामुळे लोकांच्या जेव्हा शंका निरसन होतं त्यामुळे लोक बरोबरच तुमच्या पॉझिटिव्हली तुमच्याबरोबर येतात. पण लोकांच्या कसं एखाद्या मनात जर शंका लागली तुम्ही त्याचं निरसन नाही केलं तर तो थोडासा लांबवला जातो. त्यामुळे तो वेळ चालू होतो. त्यामुळे शक्यतो आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. पूर्वीपासून मी जेव्हा सुरुवात झालं की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंच आहे आपल्याला. ज्याला काय असेल ते शंका असेल शंकेचं निरसन करायचं, मग पुढे जायचं. या गोष्टीचं पहिल्यापासून आम्ही तसं आम्ही
नियम अवलंबलेला होता. त्या गोष्टीने आम्ही पुढं सर्कल केलं आणि ते सांगितलं म्हणजे विश्वास हा सर्व म्हणजे तुमचं कम्युनिकेशन, पारदर्शकपणाचा व्यवहार आणि विश्वास या 3 गोष्टीच्या गोळावर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे आज आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही जात आहोत. तर याच्यात सर एक रिडेव्हलपमेंट गुरु हा पॉडकास्टचा उद्देश असा आहे, की आम्ही ज्यांना बोलवतो ते आमचे गुरु आहेत. तर आज बेसिकली तुम्ही दोघं गुरु आहेत. म्हणजे बेसिकली शिकायला मिळेल काही लोकांना. तर याच्यात जर पुढची जे सोसायटी आपली पॉडकास्ट बघतीये किंवा त्यांना रिडेव्हलपमेंट करायचंय आणि या संकल्पनेखाली त्यांना करायचंय, तर म्हणजे तुम्ही दोघं त्यांना एक टप्प्याटप्प्याने एक बुलेट पॉईंट सारखं, की म्हणजे पहिले हे करा, मग हे करा आणि नंतर हे करा. तर बेसिकली हा पूर्ण सुरळीत हा होईल. म्हणजे आपण DA पर्यंत आलेलोच आहे. तर जेव्हा लोकांना कल्पना येते की रिडेव्हलपमेंट करायचंय आणि आता आपण DA पर्यंत आलेलो आहे. तर इकडे काय काय स्टेप्स करायचं आणि ते कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही थोडंसं उतारा दिला तर आय थिंक बऱ्यापैकी सोसायटी ज्यांना हा कॉन्सेप्ट खाली काम करायचंय तर त्यांना बहुतेक खूप मदत होईल. तर थोडं एक म्हणजे तुम्ही टीचरची भूमिका घ्या आणि म्हणजे असं समजा की म्हणजे समोरच्या लोकांना तुम्ही समजवतायत की हा कॉन्सेप्ट कसं चालतं आणि याच्यात काय काय टप्पे तुम्हाला पार पाडायचे आणि हे इलेक्शन होऊन कमिटी निवडून येई तिकडनं स्टार्ट करून आपण इकडेपर्यंत येऊया. तर माझ्या मते सोसायटीच्या लोक जे आहेत त्यांना आवडेल हे खूप. सुरुवात करतील काय राहिलं ते मी थोडंसं क्लिअर करेल. तर आता ही कन्सेप्ट जी आली प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून, ज्या वेळेला आचलकर सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितली. सुरुवातीला आम्ही कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला हे सगळं समजून सांगितलं. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं हेच म्हणणं आहे, की रिडेव्हलपमेंट म्हणजे तसं म्हटलं तर अतिशय इझी, नाही तर अतिशय किचकट. हे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे तेच मी परत तुम्हालाही सांगतोय. आणि त्याच्यानंतर काय झालं, ज्या वेळेला त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी अगदी किरकोळ जरी शंका असली तरी आम्ही त्यांच्या ऑफिसला जायचो, त्यांची वेळ घ्यायचो. असा एकही दिवस नाही की त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली नाही असं नाहीच. म्हणजे आम्ही जर म्हटलं की सर आम्ही 5 वाजता येतो, ते शार्प 5ला हजर असतील. वरच्या हॉल म्हणा खालच्या हॉलमध्ये. आम्हाला सांगायचे 10 मिनिटं थांबा आपली लगेच मीटिंग. प्रत्येक वेळी म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो 1 ते दीड वर्षात आम्ही 20 ते 25 वेळा त्यांना त्रास दिला. त्रासच म्हणूया. आणि अगदी किरकोळ शंकासुद्धा आम्ही त्यांना विचारल्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत. आणि कसं होतं माहिती आहे का, ज्यावेळेला 128 लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो, ते प्रत्येक वेळी काही लोकं ऑफिसमध्ये येऊन विचारतात, काही लोकं मीटिंगमध्ये विचारतात, काही खाजगीमध्ये विचारतात. त्यांच्या मनातल्या शंका आहे. आणि त्यावेळी वेळोवेळी अध्यक्ष म्हणून राहुल भिरंगी पण सांगतात. माझ्याकडे आले तर मी पण सांगतो. परंतु याच्या व्यतिरिक्त त्यांनी जो शब्द वापरला तो अतिशय महत्त्वाचा. ज्यावेळेला आम्ही एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास दाखवतो, तिथे 100% ज्यावेळेला तुम्ही विश्वास दाखवाल, तरच तुम्ही 2 पावलं पुढे जाऊ. पण प्रत्येक वेळी मी संशयाने जर तुमच्याकडे पाहत बसलो ना, तर कधीच मी पण सक्सेस होणार नाही आणि आपला प्रोजेक्ट पण पुढे जाऊ शकणार नाही. आणि असा प्रसंग आला होता. मध्यंतरी अतिशय म्हणजे अक्षरशः आमच्या संपूर्ण कमिटीने राजीनामा दिला होता. 13 ऑक्टोबर 2024 ची गोष्ट. आणि त्यावेळेला आम्हाला खोटं नाही सांगत, आमच्या कमिटीमध्ये अतिशय चांगले सदस्य जे सीनियर सिटिझन आहेत, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही बेलाशक म्हणे मीटिंग घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी. आदल्या दिवशीपर्यंत राहुल भिरंगी आम्ही बसून सगळ्यांचे राजीनामे घेऊन सगळं दप्तरसुद्धा आम्ही सब रजिस्टरकडे सबमिट करायच्या तयारीत होतो. इथपर्यंत आमची स्टेप पोहोचली. आणि कसं असतं सर, विरोध असावा नाही म्हणत नाही मी. विरोध जर चांगल्यासाठी असेल ना, निश्चित तो पुढच्या प्रोजेक्टसाठी चांगला असतो. परंतु विरोधाला विरोध हे ज्या वेळेला लोकांना प्रत्येकाला कळत गेलं, त्यामुळे ते जे विरोधक जे होते, पहिले 10-15 होते, ते करत आता ठराविक 2-4 लोकांवर आले. ठीक आहे, असू दे, विरोध असायलाच पाहिजे. नुसतं एक कल्ली पण नको म्हणायला, की लोकांनी मग यांनी मोनोपॉली केली किंवा यांनी हुकुमशाहीसारखं डिक्टेटरशिप, तसं अजिबात नाहीये. आजसुद्धा आम्ही सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, की प्रत्येक गोष्टी आम्ही त्याच्यात आपण जो DA-PA केला, जवळ-जवळ 79 पानाचा DA झाला आणि नंतर ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या घेतल्या. त्या ॲम्युनिटीमध्ये प्रत्येक सभासदाचं आम्ही ओपिनियन घेतलं. छोट्या-छोट्या सूचना आहे, त्यासुद्धा इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा. परंतु काही-काही लोकं ठराविक गोष्टी परत त्या आमच्यावर एक प्रकारे लादण्याचा प्रयत्न करायचे. विनाकारण कोणाचं तरी काहीतरी बाहेरून रेडी मटेरियल आणून ते आम्हाला सांगायचे, हे ॲड करा, ते ॲड करा. जे शक्य होतं ते केलं आम्ही.
आता गंमत अशी झाली, अगदी परवाच्या ज्या DA फायनल झाला त्यावेळेस सुद्धा लीगल ॲडवायझर बसलेले आपले सोसायटीचे आणि डेव्हलपरचे पण. त्यांना सुद्धा प्रतिप्रश्न विचारणारे काही सदस्य होते तिथे. अर्थात यांनी सगळे संयुक्तिक उत्तर त्यांना दिले, तो नो डाऊट. आणि याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे आचलकर सरांच्या मार्गदर्शनामुळे झाला पुढे, की बुवा हा जो DA होईल तो आपण एक्सपर्ट ओपिनियन शेवटी घेणार. हो. हे 2 वर्षापूर्वी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. त्या आठवणीने आम्ही दोघांनी ते लक्षात ठेवलं. मग म्हणजे सरांनी सिनियर वकिलांकडनं पण एक- सिनियरकडनं शेवटचं ते ओपिनियन घ्या, म्हणजे इट इज एकदम प्रॉपर DA होईल. याच्यात मग काही प्रॉब्लेम येणार नाही, असं लीगल आहे. असं त्यांनी जेव्हा सांगितलं, मग त्यावेळेसच आम्ही ही परवाची 23ची मीटिंग घेतली, 23 नोव्हेंबरची, आणि त्याच्यात तो सर्वानुमते झाला. आणि त्यात थोडा विरोध होण्याचा प्रसंग उद्भवला होता, परंतु ती वेळ निभावून नेली. आपले कमिटीचे सदस्यांनी पण आम्ही सगळे हे केलं आणि लोकांनी महत्त्वाचं आम्हाला साथ दिली. त्याच्यामुळेच आपण हे पुढे होतो. आणि कुठलीही चांगली गोष्ट करताना मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि निस्वार्थीपणे केले, तर तुम्हाला अनंत अडचणी येतात. त्या आल्याच पाहिजे, असं माझंही मत आहे. की त्यातनं मग नक्की आपण पुढे यशस्वी होतो. मग भविष्यात मग लीगली किंवा कुठल्याच काही अडचणी येणार नाही. आता मला एवढी खात्री वाटते, की समजा DA झाल्यानंतर डेव्हलपरच्या हँडओव्हर केल्यानंतर निश्चितच त्यांनी जो पिरियड दिला आहे ना, त्याच्यातसुद्धा ते कमी याच्यात करून देतील एवढी आम्हाला खात्री वाटते. मस्त. तर माझ्या मते तुम्ही म्हणजे काय झालं असेल कामामध्ये याचं एक खूप सुंदर चित्र मांडलंय. राहुल सरांना माझा हे प्रश्न आहे, की आता बेसिकली ॲज अ चेअरमॅन एका दुसरी सोसायटी तुमच्याकडे आली, की नाही आम्हाला हे करायचंय, तर त्यांना तुम्ही स्टेप्स काय सांगणार, की हे करा, मग हे करा आणि असं करा? काकांनी आता आमच्या सोसायटीचं हा, कामामध्ये जे झालं ना त्याचं चित्र बरोबर आहे. रिडेव्हलपमेंट करताना जाताना तुमचे कमिटीचे मेंबर्स आहेत किंवा तुमचे पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. राईट. स्वतःचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. कारण का तुम्ही रेडिओ एवढा मोठा सगळ्यांना घेऊन जाताय पुढं, तर तुमचा अभ्यास पण महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने पहिला तुम्ही अभ्यास करायचा. तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही समोरच्या डेव्हलपरबरोबर म्हणा, आर्किटेक्ट बरोबर काही PMC बरोबर तुम्ही डिस्कशन करू शकता. त्यांना त्यांचे काही पॉईंट्स असेल तर तुम्ही त्यांना खूण करू शकता. कारण का सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात काय ते, त्यामुळे पहिला आपला अभ्यास असणं हे महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं, मी पूर्वीचे आमचे जे अध्यक्ष आहेत संदीप तांगे, आम्ही रात्रभर बसून थोडं बऱ्याच गोष्टी आम्ही इंटरनेटवरून सर्च करून अभ्यास करून त्या काही आम्ही आमचे स्वतःचे पॉईंट्स तयार केलेले होते, की आर्किटेक्ट म्हणले की या गोष्टी पाहिजे असतात, यांच्याकडे या पाहिजे होत्या. PMCचा असं संदर्भ आहे. मी PMCबद्दल असं बोलणार नाही, पण ठीक आहे. त्या PMCचं काम कसं चालतं, काय चालतं, या गोष्टी आम्ही हे केल्या होत्या. तर आमच्याकडे पण की जसं तुमचा जो GR आहे 2019 त्याच्यामध्ये असा प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून कुठं उल्लेख नाही आहे. त्यांनी PMC और आर्किटेक्ट असं फक्त त्यांनी म्हणलेलं आहे. त्यात लोक बोलते की आपण मग PMC घेऊया, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे असतात. मग त्यावेळेला मग आम्ही आमच्याकडे 2-3 PMC होत्या. त्याच्यात मग आपण आचलकर सरांनी ज्यांनी त्या PMCने दिलं होतं, की आम्ही यांच्याबरोबर काम केलं होतं, त्या डेव्हलपरला आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. त्यांचे आम्ही रिव्ह्यूज घेतले. ते थोडेसे रिव्ह्यूज निगेटिव्ह आले त्यांचे. तर आम्ही हे सगळे मुद्दे त्याचा आम्ही अभ्यास केला होता. हे मुद्दे आम्ही सगळ्यांसमोर मांडले. आणि PMCचं काम कसं चालतं, काय होतं, PMC कशी काय, म्हणजे थोडंसं सोसायटीच्या दृष्टीने कशी ती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते, ही शेवटी ॲज ही ब्रोकरेज पद्धतीवर काम करते, ती कुठे मॅनेज झाली तर सोसायटीला प्रॉब्लेमॅटिक येऊ शकतं, असं आम्ही लोकांना पटवून दिलं. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्या अनुषंगाने जसं हे जे सगळे आम्ही मुद्देसूद मांडले, की PMC असले की असं होऊ शकतं, आपला असेल तर आपला स्वतःचा आर्किटेक्ट असेल तर हे फायदे आहेत, ते फायदे. आम्ही असं फायदे तोटे त्यांना आम्ही मीटिंगमध्ये दाखवलं आणि त्या मीटिंगमध्येच मग मान्य झाल्यानंतर मग जसं मगाशी काकांनी सांगितलं, विकास आचलकर सरांना प्रिन्सिपल बहुमताने त्यांची निवड झाली तिथं. एकच मिनिट सर, इकडे इंटरप्ट करतो. पहिला पॉईंट होता की कमिटीच्या लोकांनी अभ्यास करायचा. तर कशाचा अभ्यास केला होता? फॉर एक्झाम्पल एक आहे गाईडलाईन, 4 जुलै 2019. अजून काही अभ्यास कुठून केला होता? कारण काही कमिटीला जर हे ऐकून अभ्यास करायचा असेल तर ते तिकडे अभ्यास करू शकता. थोडंसं म्हणजे हा GRचा अभ्यास करा, GRच्या दृष्टीने काय लागतं, काय रिक्वायरमेंट आहेत. आता काही जण म्हणतात या गाईडलाईन्स आहेत, नियम नाही आहेत. हा थोडासा तो वादाचा नियम आहे. म्हणजे वाद तो सध्या सगळीकडे आहेच. म्हणजे काही लोक म्हणतात गाईडलाईन्स आहेत, काही जण म्हणतात नियम्स आहेत. पण कोर्टाने म्हणून आता मी माझ्या वाचण्यामध्ये आलं की कोर्टाने सांगितले गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत, असं माझ्या वाचण्यात आहे. म्हणजे तर या दृष्टीने मग हा एकदा गाईडलाईन्स काय त्या समजून घेतल्या. त्याप्रमाणे मग आर्किटेक्टची कामं काय असतात, आर्किटेक्टच्या जबाबदाऱ्या काय असतात, आर्किटेक्टनी काय कामं करावी, नंतर लिगल जर आपला सोसायटी असेल तर लिगलनी काय करावं, आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन डेव्हलपर आला तर डेव्हलपर कशा पद्धतीने
त्यांनी ट्रीट केलं पाहिजे की त्याचं मार्केटमध्ये सध्या डेव्हलपर कसा वागतो. त्याच्यामुळे मग बाहेरच्या ज्या काही डेव्हलपमेंट सोसायटी असेल किंवा काय झालं असेल त्यांच्याशी भेटणं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं, या थोड्याशा या गोष्टी ज्यामध्ये समाविष्ट होतात, जेणेकरून तुम्हाला एक बेस तयार होतो की तुम्हाला पुढे जाताना तुमच्याकडे एक होमवर्क पाहिजे. तर बेसिकली पहिला टप्पा असं समजूया की ज्यांना कोणाला रिडेव्हलपमेंट करायचंय आणि त्यांना पदाधिकारी व्हायचंय, तर पहिला स्टेप आहे की तुमचा अभ्यास भक्कम व्हायला पाहिजे. हा पहिला स्टेप. हा आता सेकंड. यामध्ये पण तुम्ही रिडेव्हलपमेंट समिती वगैरे नेमू शकता, हे करू शकता, पण शेवटी अल्टिमेट अधिकार तुमची सोसायटीची वर्किंग कमिटी आहे तिलाच असतो. या बाकीच्या सगळ्या या तुमच्या त्या हेल्पिंग बॉडीज असतात. हे तुम्ही रिडेव्हलपमेंट समिती नेमली म्हणून सगळेच निर्णय त्यांनी घ्यायचे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कार्यकारिणी हो म्हणणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं होतं. कारण काय, शेवटी सायनिंग अथॉरिटी वर्किंग कमिटीचे पुढे जे काय भविष्यात निर्णय काय घडामोडी त्याचं उत्तर त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बरोबर आहेत का नाही याची खात्री करणं पण हे वर्किंग कमिटीचं काम आहे. आणि अल्टिमेटली डिसिजन तर जनरल बॉडीज घेते. पण डिसिजन जरी जनरल बॉडीने घेतलं तरी अल्टिमेट सह्या तुमच्या फायनल याच्यावर तुमच्या पदाधिकारी असतात. त्या बरोबर. शेवटी जे काय पुढे चांगलं वाईट घडेल त्याला जबाबदार ते पदाधिकारी असतात. त्यामुळे वर्किंग कमिटी पण याच्यावर विचार करते, त्याच्यावर बारकाईने अभ्यास करते आणि त्याच्यातनं जे काही योग्य आहे ते डिसिजन त्याच्यावर निर्णय चर्चा करून निर्णय घेतला जातो. ही बेसिक ही कन्सेप्ट असावी असं त्या पद्धतीने आमच्या इकडे आम्ही हे केलं. त्यांच्यावरून काही आम्ही एक सुकाणू समिती नेमली होती. त्याच्यामध्ये एक 10 मेंबर होते. आमचे 10 वर्किंग कमिटीचे 10 मेंबर. आम्ही पॉईंट घेऊन बसायचो, त्याचे सगळे आम्ही डिस्कस करायचो. त्यातनं अल्टिमेटली ते जाऊन पुढे जायचो. सो बेसिकली 128चं प्रतिनिधित्व 20 लोकांनी म्हणजे बेसिकली त्यांनी केलं होतं. ओके, डन. हा पहिला झाला. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं या कॉन्सेप्टला? या कॉन्सेप्टला जसं तुम्ही एकदा तुमच्या एजीएममध्ये तुम्ही यांची निवड केलीत, की तुम्ही प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून तुम्ही परत तसं तुम्ही कोटेशन घ्यायचे. 3-4 मिनिमम 3 आर्किटेक्टचे कोटेशन घ्यायचे, ते लोकांसमोर मांडायचे. त्यांच्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्यांच्या वर्कफोलिओ आहे तो सगळ्यांना दाखवायचा आणि त्याच्यावर वोटिंग घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बेसिकली जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सांगू शकता की यातला आम्ही अभ्यास केला, या दृष्टीने हे लोक चांगली आहेत. शेवटी निवड तुम्हाला करायची आहे. आम्ही फक्त कसं आहे तुम्हाला सांगणार आहे की हे चांगलं आम्ही अभ्यास केला, आमच्या दृष्टीने हे ओके, हे यांचे हे पॉईंट्स आहेत, हे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, आम्ही फक्त मांडणार. शेवटी अल्टिमेट वोटिंग सगळ्या मेंबरलाच करायचे. आम्ही प्रेशर कोणाला करत नाही, तुम्ही यांनाच करा म्हणून आम्ही कोणालाही प्रेशर केलं नाही. आम्ही फक्त आम्ही अभ्यास सगळ्यांसमोर मांडला आणि सगळ्यांनी वोटिंग केलेलं आहे. आणि त्या ऑलरेडी सगळ्यांनी सरांची लेक्चर्स वगैरे ऐकलेले असतात. त्यामुळे सगळ्यांना माहिती देऊ की कशा पद्धतीने काम होणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला पुढची सर्व्हिस मिळणार आहे. त्यामुळे लोकांनी त्या पद्धतीने हे केलं. म्हणून बेसिकली तुम्ही जाताना म्हणजे जे तुमच्या आहेत तुमच्याकडे आलेले कोटेशन आहेत त्या सगळ्याचा अभ्यास तो सगळ्या सभासदांपर्यंत गेला पाहिजे. हे सर्वात यातलं महत्त्वाचं. हा एक झाला की प्रिन्सिपल आर्किटेक्ट तुम्ही कोटेशन घेतलं आणि नेमलं. आणि हे सेम तुमच्या ॲडव्होकेटला पण ॲप्लिकेबल होतं. आमच्याकडे पण एक आम्ही टीम बनवली होती, तर त्यांनी प्रत्येक ॲडव्होकेटचं जवळजवळ 2-2 तास त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे की तुम्ही कशा मिळतात. आमच्या नाव आहे एक पानगावाने म्हणून एक धनंजय जळगावकर म्हणून होती. या दोघांनी वकिलांचा आपण जसं इंटरव्ह्यू घेतो तसे त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत की आमचे हे पॉईंट्स आहेत. मी त्यांना जवळ एक 20 पॉईंट्स होते. त्याच्यावर त्यांचं तास त्यांना डिस्कशन घेऊन त्यांनी त्यांचा एक रिपोर्ट करून आम्हाला दिला होता. त्या अनुषंगाने आम्ही वोटिंगला ठेवलं होतं. आणि आता तिसरा टप्पा म्हणजे आय थिंक जे कामताच्या बाबतीत खूप सुंदर झालंय की डिझाईन, फ्लॅट अलोकेशन आणि कसं असायला पाहिजे हे विकास सरांनी गाईड केलंय. पण हा बेसिक निर्णय सगळं कंट्रोल तुमच्या हातात होता. हा आय थिंक हा कॉन्सेप्टचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे. हे कसं केलं म्हणजे मेंबर्सकडनं डिझाईनची फीडबॅक, अलोकेशन हे कसं झालं कामतामध्ये? जसं आता एकदा अपॉइंटमेंट सगळ्या झाल्या, एकदा प्रोसेस पुढे चालू झाली की त्याच्यानंतर मग रेग्युलरप्रमाणे फिजिबिलिटी तुमचा काय असतो, त्याच्याप्रमाणे किती मिळणार, काय मिळणार एक अंदाज तुम्हाला येतो. आणि बेसिकली आमच्याकडे पण मध्ये चर्चा होती की असं हे कुठल्याही लिगल याच्यामध्ये नाही की प्रिन्सिपल आर्किटेक्ट आहे आपण चाललोय. मग काही एक थोडंसं लोक असतात. मग आम्ही त्याला तेच म्हणलं यात नुकसान तर काही होणार नाही आपलं. प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून आपण जर टेंडर भरलं तर आपल्याकडे टेंडर येणार नाहीत. बाकी दुसरं नुकसान आपलं काहीच नाही आहे. हा मला विचारायचा होता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही भीती होती का की प्रिन्सिपल आर्किटेक्ट केलं आणि डिझाईन आपण करतोय तर डेव्हलपर्स नाही येणार आणि किती आले अल्टिमेटली? अशी कन्सेप्ट लोकांमध्ये होती की असं होणार नाही. मग आम्ही मीटिंगमध्ये सांगितलं ठीक आहे नाही आलं तर आपलं नुकसान नाही आहे सोसायटीचं, भरायला टेंडर व्हायला काय हरकत नाही आहे. आपण टेंडर भरूया. जर तुम्हाला आपल्याला हे नाही आलं
तर आपण पुढं परत रिव्हर्ट बॅक होऊन जी ट्रॅडिशनल पद्धत आहे, पेपर PMC नियम आहे, मग ते आपल्याला जाता येईल. आपल्याला ऑप्शन्स बंद नाही आहेत. पहिलं आपण करून तर बघू. मग त्याच्यावर मग सगळ्यांचं सहमत झालं. आमच्या मेंबर्सनी त्या AGMमध्ये हो म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊन मग तुम्ही पण होता, नंतर मग आपण ते DAच्या टेंडरचे पॉईंट्स आहे त्याच्यावर आम्ही डिस्कशन केलं. ते सगळे फायनल म्हणजे टेंडर भरल्यानंतर आम्हाला 19 टेंडर आमच्याकडं 19 टेंडर्स सोल्ड आउट झाले. म्हणजे या कॉन्सेप्टमध्ये जिकडे डिझाईन सोसायटीनी दिली आहे त्यांच्या प्रिन्सिपल आर्किटेक्ट बरोबर, इकडे पण 19 डेव्हलपर्स या टेंडर कन्सेप्टला आले. सोसायटीचा प्रिन्सिपल आर्किटेक्ट राहील. सोसायटीचा आर्किटेक्टचं डिझाईन हे तुम्हाला मॅन्डेटरी राहील. या कन्सेप्टला मान्य करून 19 टेंडर आले. ओके. त्यापैकी ॲक्च्युअल 15 टेंडर पुटअप झाले आणि 15 नंतर मग पुढच्या प्रोसेस करत करत मग 6 शॉर्टलिस्ट झाले. 6 मधनं एक झाला. पुढच्या ते आपल्या स्टँडर्ड प्रोसेसप्रमाणे झालं. ओके. तर एका ठिकाणी येऊन जे प्रिन्सिपल आर्किटेक्टचा कॉन्सेप्ट आहे आणि नॉर्मल टेंडर प्रोसेस आहे, एका ठिकाणी येऊन हे समावेश होतं आणि त्याच्यानंतर मग डेव्हलपर झालं. सो बेसिकली हा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे फक्त मी समराईज करतो ऑडियन्ससाठी की पहिली गोष्ट कार्यकारिणी ज्यांना रिडेव्हलपमेंटचं सभासद आणि कमिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांचा अभ्यास हा सगळ्यात महत्त्वाचा. इलेक्शनमध्ये प्लीज उभे राहा, कारण जे सभासद शिक्षित आहे किंवा अभ्यासू आहे त्यांनी मॅनेजिंग कमिटीमध्ये येणं खूप गरजेचं आहे. ते आल्यानंतर ज्यांना तुम्ही नेमताय त्यांचा अभ्यास करा, त्यांच्याकडनं कोटेशन घेऊन ते अभ्यास करून मग प्रिन्सिपल आर्किटेक्टचा कॉन्सेप्टमध्ये असेल तर अख्खं डिझाईन कमिटी आणि मेंबर्स करून ते प्रिन्सिपल आर्किटेक्ट बनवतात. फ्लॅट अलोकेशन होतं आणि त्याच्यानंतर हे टेंडरला जातं आणि टेंडर आल्यानंतर डेव्हलपर्स टेंडर देतात आणि त्याच्यानंतर रेग्युलर डेव्हलपरचं जे काही आपण अभ्यास करतो त्याच्यानंतर डेव्हलपर जनरली सिलेक्ट होतो. हा एक कॉन्सेप्ट झाला. आता याच्यात सगळ्यात भारी जे झालं ते आहे की जनरली नॉर्मल रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपर सिलेक्शन पासून DA याला 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं, कधी खूप झालं. कामदाच्या बाबतीत डेव्हलपर सिलेक्शन पासून DA फायनलायझेशन म्हणजे बाय द वे MOU हा एक प्रोसेस निघूनच गेला आणि DA हा 90 दिवसामध्ये झाला. जे माझ्या मते हा एक अचीवमेंट आहे जे आय थिंक सोसायटी लोकांनी हे करायला पाहिजेत. हे कसं झालं? तुमचा मधला पर्सनल आहे ना, त्याला पहिलं कव्हर करतो आणि पुढे करतो. जसं मग आमचा तो डेव्हलपर एकदा सिलेक्शन झाल्यानंतर मग आमचं डिझाईनचं काम चालू झालं. डिझाईनच्या ज्यामध्ये मग सरांनी पहिल्या मीटिंगमध्ये तुम्हाला राईट अँगल नाही, पर्सेंटेजचा तो होताच आलेला. एक मिनिमम पर्सेंटेज आम्हाला आलेले होते पहिल्या टेंडरच्या कोटेशनच्या आधारे. पण नंतर आपण डिझाईनमध्ये तुम्हाला एल शेप पाहिजे का राईट अँगल पाहिजे हो हा ऑप्शन दिला. आणि टी होतं बहुतेक. नाही, हा तुम्हाला लिव्हिंग रूमचा शेप कसा पाहिजे तो हा एल शेप पाहिजे तो होता. त्याच्यामध्ये आम्ही परत व्होटिंग घेतलं. सगळ्या मेंबर्स जवळ आमच्या 128 पैकी जवळ आमच्याकडे 120 लोकांचं व्होटिंग आलं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी जो आत्ता रिसेंटली ट्रेड आउट आहे तो राईट अँगल शेप सगळ्यांनी चॉईस केला. अच्छा. एल शेप म्हणजे जो आपला किचन हे समोर येतं ते ओल्ड फॅशन होती. तर राईट अँगल तो आता सध्या रिसेंटली ट्रेंड आहे, तो लोकांनी चॉईस केला. बेसिकली हा चॉईस फुल मेंबरचाच होता. मेंबरचा. ओके. आणि बाय डिफॉल्ट आपण सरांनी सगळं दाखवलं की एल शेप कसा असतो, एल शेपमध्ये तुमचं लिव्हिंग रूम कसा असेल आणि राईट अँगल असेल तर लिव्हिंग रूम कसं असं प्रेझेंटेशन झालं होतं. त्याच्यावर मग आपण व्होटिंग केलं. या व्होटिंगमधनं राईट अँगल शेप फायनल झाला. राईट अँगल शेप फायनल झाल्यानंतर पुढचं सरांचं काम झालं. त्यांनी मग पुढचं मेन डिझाईनचं काम चालू केलं. मग ते डिझाईनचं काम करून मग सरांनी 2 डिझाईन दिला, एक पॅरल डिझाईन आणि एक टी शेपचं डिझाईन. त्या दोन्ही परत एका AGMमध्ये सरांनी फायनल केला. त्याच्यात एलिव्हेशन कसं दिसेल, काय दिसेल, त्याचा आतला फ्लोअर प्लॅन कसा असेल, इंटरनल तुमच्या रूमच्या साईजेस कशा असेल आणि मे साईडला थोडंसं ते तुमचं फर्निश वगैरे केल्यानंतर कसा असेल एक ते लोकांना दाखवलं. ते सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितलं. आणि बिल्डिंग्स किती फ्लोअर्स होणार, काय होणार, त्याचे फायदे तोटे ते सगळ्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं. लोकांनी त्याला पर्सनली म्हणजे सेफ्टीच्या रिलेटेड वगैरे सरांना प्रश्न विचारले. त्या सगळ्याला समर्पक उत्तरं दिली. त्याच्यानंतर मग आम्ही परत व्होटिंग घेतलं. तर मॅक्झिमम व्होटिंग आम्हाला जो पॅरल शेप आहे 2 बिल्डिंग समोर त्या कन्सेप्टला त्या डिझाईनला मेजॉरिटी मिळाली. मग तो फायनल झाला. मग त्याप्रमाणे पुढचं काम चालू झालं. एकदा हे डिझाईन ब्लॉक झाल्यानंतर मग पुढची स्टेप होती की आपल्याला डेव्हलपरला ते डिझाईन दिलं. त्याच्यावर रिवाईज कोटेशन घेतलं. किती डेव्हलपरला हा दिला होता? 6. ते आपण शॉर्टली 6 केलं ना. आपल्याकडे 19 टेंडर आहे. त्यातले 14नी सबमिट केलं होतं. 14 मधनं फायनलाइज 6 सिलेक्ट झाले होते.
6मध्ये मग त्याच्यामध्ये मग परत आपल्या त्यांच्या साईट व्हिजिट बाकीच्या गोष्टी या सगळ्याचा अभ्यास झाला. 6 लोकांना हे डिझाईन दिलं गेलं. त्याच्यावर त्यांच्याकडनं रिवाईज कोटेशन घेतलं गेलं आणि ऑलमोस्ट मी अनुदान सांगितलं 6मधल्या जवळ 4 लोकांचे पर्सेंटेज आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सिमिलर होत्या. त्याच्यामध्ये काहीच फरक होता. थोडंफार कॉर्पसमध्ये याच्यामध्ये फरक असेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही एक वन पेज ऑफर म्हणून एक त्याच्यात एक सांगायचा विचार की आमच्या कमिटीच्या याच्यामधनं आणि सुकाळूमध्ये एक वन पेज ऑफरचा कन्सेप्ट आला की आम्हाला या गोष्टी कंपल्सरी आहेत. तुमचं फक्त पर्सेंटेज आहे तेवढंच तुम्ही फक्त भरायचं. बाकीच्या गोष्टी तुम्हाला नॉन निगोशिएबल आहेत. ओके. या मेंटेलिटी देत तुम्हाला आणि फक्त तुमचं पर्सेंटेज तुम्ही फक्त व्हॅरी करा. बाकी काही तुम्हाला भरायचं नाही. असं काही करून आम्हाला मला अंदाज गोष्ट आहे की 6मधल्या 4 डेव्हलपरांनी पर्सेंटेज आम्हाला 85% दिलं होतं आणि बाकीचे 2 एक 80 होतं आणि एक 80 होतं. मग त्या 6मधनं वोटिंग झालं. त्यांचे 6 लोकांचे प्रेझेंटेशन झाले, वोटिंग झालं. त्यातनं एकाची निवड झाली. तर तिथं एक डेव्हलपर आमचा त्या कंडिशनला फायनल झाला. तर या फायनल झालेल्या डेव्हलपरवर डिलिंग करताना पुढचा मेन आला की DAचं होतं. मग DAसाठी आमचे जे ॲडव्होकेट आहेत धैर्यशील पाटील, तुमच्याकडनं एक ड्राफ्ट होता. त्याच्यानंतर त्यांचे जे वकील होते त्यांचे आम्ही जे जे आहेत डेव्हलपर त्यांचे एक जे पार्टनर आहे ते स्वतः हायकोर्टचे वकील आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचे ते पण केसेस त्यांच्याकडे असतात. तर तेही थोडेसे हायकोर्टचे वकील Senior आहेत. असल्यामुळे सिनियर वर्ग असल्यामुळे त्यांचा एक तो फायदा होता. या तिघांनी म्हणून आम्ही ड्राफ्टचं चालू केलं रिडिंग जे काय पाहिजे असेल ते. कसा हा ड्राफ्ट शेवटी कसा बॅलन्स पाहिजे. ते वन साईड कुठलं म्हणजे सगळ्याच सोसायटीच्या बाजूने किंवा सगळ्या डेव्हलपरच्या बाजूने असं नाही. तर एक बॅलन्स ड्राफ्ट कधी पण असावा जेणेकरून तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे. ह्या दृष्टीने हे महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीने मग आम्ही ते आपले वकील, त्यांचे वकील, आम्ही कमिटीचे मेंबर्स प्लस हा ड्राफ्ट आम्ही सगळ्या सोसायटी मेंबरला पण वाचायला देतो. त्यांचे काय कन्सर्न्स आहेत तेही घेतले होते. या सगळ्या गोष्टीचं आल्यानंतर मग परत आम्ही एकदा बसलो. फायनल ड्राफ्ट झाला. त्यांच्या डेव्हलपरच्या दोन्ही ॲडव्होकेट्स जे होते ते आमचे ॲडव्होकेट, आम्ही कमिटी मेंबर एकदा बसून तो ड्राईव्हला लॉग झाला. त्याच्यामध्ये एकदा सगळ्यांची सहमती झाली की हे सगळे मुद्दे ओके आहेत, आता काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मग माझ्या काकांनी सांगितलं की आमचं जेव्हा सुरुवातीला होतं की आपलं जेव्हा DA जाईल तेव्हा आपल्याला सरांचे जे ओळखीचे आहेत प्रसन्न दराडे जे आता सिनियर वकील आहेत आणि पुण्यात नावाजलेले वकील, आपण त्यांचं ओपिनियन घ्यायचं हे आमचं 2 वर्षापूर्वीच ठरलेलं होतं. म्हणजे सरांची अपॉइंटमेंटच्या अगोदरच ठरलं होतं की आपण अशी प्रोसेस करायची. त्या अनुषंगाने मग सरांनीच त्यांची अपॉइंटमेंट घेऊन दिली. आम्ही त्यांना तो ड्राफ्ट दिला. त्यांनी त्याच्यावर त्या अभ्यास केला. त्यांनी त्यांचे काही सजेशन्स त्यांनी आपल्याला दिले. ते करेक्शन्स केले आणि तो ड्राफ्ट फायनल केला आपण. फक्त या MOUमध्ये आणि काय याच्यामध्ये दोन्ही पॉईंट सेमच असतात. फारसे चेंज होत नसतात. हा ट्रॅडिशनल याच्यामध्ये कसं MOU आणि तुमच्या DAमध्ये थोडंसं तो कसं तुमचा डिझाईन आणि यामध्ये वेळ असतो. त्यामुळे ते थोडंसं त्यामुळे तो MOU होतं आणि हे होतं. आपल्याकडे ऑलरेडी आपलं डिझाईन फायनल असल्यामुळे आपण MOUचा मधला तो वेळ आपण वाचण्यासाठी MOU आपण केलंच नाही आणि MOU नोटरी असतं बेसिकली. त्यामुळे नोटरीपेक्षा जे रजिस्टर डॉक्युमेंटला व्हॅल्यू असते. म्हणून आम्ही असं निर्णय घेतला की आपण MOU न करता डायरेक्ट DA करावं. त्या पद्धतीने मग हा DA ड्राफ्ट फायनल करून DAच्या प्रोसेसला आपण गेलो आणि DAचा ड्राफ्ट आता आपल्या पुण्यातला JDR ऑफिसला आपला सबमिट केलेला आहे. तर त्याला होपफुली 2 दिवसामध्ये त्यातनं तो ऑफिशियली आला की रजिस्टर साइन आउट होणार आहे. ही आतापर्यंतची आमच्या कामदार सोसायटीची रिडेव्हलपमेंटमधली ही वाटचाल आहे. ओके. तो बेसिकली समरी असं आहे की 6 डेव्हलपर जेव्हा होते तेव्हाच त्यांना प्लॅन फायनल झाला होता ऑलमोस्ट की तर त्यांना प्लॅन बद्दल नवीन काहीतरी प्लॅन करायचा हा त्यांचा पण वेळ वाचला आणि हे प्लॅन झाले म्हणून डेव्हलपर सिलेक्ट झाल्यानंतर MOU न करता डायरेक्टली DA हे करू शकलो. आणि तरी तुम्ही जे सांगितलं ते सगळं पण ऍक्च्युली 90 दिवसामध्ये झालेलं आहे. म्हणजे 3 लॉयर त्यांच्याकडे बसून सगळं करून म्हणजे याच्यात माझ्या मते कमिटीचा वेळ भरपूर गेला असेल. तर याच्यात कमिटी कशी ऑर्गनाइज्ड होती म्हणजे कोणाचं काय कामाचं काय रेस्पॉन्सिबिलिटी काय होतं, कोण काय करणार असं वेगळं काय वाटणी केलं होतं की प्रत्येक लोकच वाचत होते आणि प्रत्येक लोक मीटिंगमध्ये जात होते. याच्यात काय केलं होतं का तुम्ही? कारण 90 दिवस हा म्हणजे हे चमत्कार आहे. कारण DA नाही होत 90 दिवसामध्ये. तर कमिटी कशी ऑर्गनाइज होती याचं? ते सांगितलं जसं आमचे 24 ऑगस्टला डेव्हलपर फायनल सिलेक्शन झालं आणि आम्ही 3 सप्टेंबरला आपल्या गणपतीच्या दिवसामध्ये आपण डेव्हलपरला LOI दिली. तिथनं मग ही सगळी प्रोसेस चालू झाली की आपल्याला DA करायचं आहे.
MOU करणार नाही. त्याच्यामधल्या एका मी एक मीटिंग झाली, आमची कॉमन मीटिंग झाली. मी पहिली मीटिंग जी आहे डेव्हलपरची, आर्किटेक्टची आणि आपली आणि तुम्ही पण. त्याच्यामध्ये असं ठरलं की आपण MOUमध्ये वेळ न घालता आपण पुढे DAला जायचं. तिथं एक फायनल झालं. त्याच्यानंतर मग DAच्या सत्रामध्ये मग काही कसं ह्या DAमध्ये प्रत्येक मेंबरला किंवा याला हे नसतं. आपण तरी ते आपण ग्रुपवर शेअर केलं होतं. त्यांचे कन्सर्न मागवले होते. सोसायटी आमची जी वर्किंग कमिटी त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी आमच्या मीटिंगच्या वेळेस आम्ही ठरलं की काही या गोष्टींची जबाबदारी तुमच्याकडे असते, या काही गोष्टींची जबाबदारी आहेत आणि आम्ही एक काही मेंबर्सनी याच्यावर अभ्यास करायचा, हे असं वाटून घेतलेलं होतं. म्हणजे शेवटी ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर आमचं सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये जसं सांगितलं विश्वास, जसं आमच्या कार्यकारिणीचे जे कमिटी आहे त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य, त्यांचाही आमचा सगळ्यांचा त्यांचा विश्वास. ते म्हणले तुम्ही अभ्यास करताय म्हटल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घालून कसं पाहिजे होतात, तुम्ही 4 लोक 5 लोक अभ्यास करा, आम्हाला समजून सांगा, आम्ही तुम्ही सांगितलेलं आम्हाला तुमचा पाठिंबा. त्यामुळे हे आमचं बेसिक होतं की अभ्यास आम्ही करणार, त्यांना समजून सांगायचं जे काय चाललंय ते, आणि ते त्याच्यावर पुढं जायचं. हे आमचं जे पिक्चर आहे आमचं क्लिअर होतं की आम्हाला या पद्धतीने जायचं. त्या पद्धतीने मग असं मग जेव्हा मिटिंगला बसतं मग आम्ही 5 मेंबर, मग हे वकील, असं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही 2-4 वेळा 4-4 5-5 असं प्रत्येक पॉईंट टू पॉईंट डिस्कशन करून आम्ही असं आम्ही आमचा भरपूर वेळ गेलेला आहे. हे सांगितलं मी तुम्हाला तुमचा स्वतःचा वेळ द्यावा लागतो, तुमचा अभ्यास तुम्हाला स्वतः करावा लागतो. ही मग अशी पहिल्यांदा सुरुवात आहे. तुम्हाला स्वतः कमिटी मेंबरला स्वतःचा अभ्यास करणं हे इसेन्शियल आहे या गोष्टीमध्ये. हे तुम्हाला जर अभ्यास नसेल तर त्या पुढच्या गोष्टी तुम्ही चर्चा करू शकत नाही. अच्छा. याच्यात अजून प्लॅनमध्ये अजून काय स्पेशल फीचर वगैरे जे आहे की डिझाईनमध्ये, त्याच्यात काय काही नवीन काही केलंय का कामदाच्या बाबतीत, ते जे लोकांना आवडेल की समजून घेऊ शकतात की हा कामदाच्या प्लॅन आणि डिझाईन आणि अम्युनिटीज म्हणा किंवा हे याच्यात काही, कारण तुम्ही सगळ्यांनी केलेले आहे विथ प्रिन्सिपल आर्किटेक्ट, तर तुम्ही डिझाईन करताना कशा कशा गोष्टी, म्हणजे चांगलं घर तर होणारच आहे, एलिव्हेशन चांगलं होणार आहे हे नक्की आहे, कारण आपलेच आर्किटेक्ट डिझाईन करतात, पण अजून काही नवीन फीचर्स काय केलेले आहेत का? ॲक्च्युली आता डिझाईन मुळात आर्चकर सरांनी जो प्लॅन दिला आहे ना, तो अतिशय विचारपूर्वक करून, आणि तो सगळ्यांच्या दृष्टीनेच. आता म्हणजे व्हेंटिलेशन हा एक महत्त्वाचा, ते प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर त्यांनी अभ्यास करूनच तो प्लॅन तयार केला. आणि मला सांगायला असं अभिमान वाटतो की त्यांनी जे आम्ही त्यांना सजेशन दिल्या म्हणजे लोकांच्या वतीने, त्यासुद्धा त्यांनी बारीक सारीक गोष्टी त्याच्यात इन्क्लूड करून तो प्लॅन प्रत्येक वेळी त्यांच्या असिस्टंटला आमच्या पुढे बोलून, आता आम्ही त्यांच्या ऑफिसला बऱ्याच वेळा गेलेलो आहे की डायरेक्ट ते आमच्यासमोर बसून लगेच ते त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे की हे जे म्हणतात हे आलं पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. म्हणजे ते प्रत्येक वेळी स्वतः फॉलोअप घ्यायचे. आणि त्याच्यामुळे तो एवढा सुंदर प्लॅन झाल्यानंतर आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, स्वतः हे डेव्हलपर जेव्हा फायनल झाले ना, इवन सगळ्या जे शॉर्टलिस्टचे होते, 6 जणांनी ॲप्रिशिएट केलं की हा प्लॅन अतिशय सुंदर आहे. आम्ही फक्त ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच राहिलो, म्हणजे आमचा रोल तेवढाच आहे, हो. म्हणायला डेव्हलपर, परंतु रोल तो. आणि आता हे जे आपण व्यंकटेश्वरा ग्रुप आहे यांचा तर मुळात ॲज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणून फार मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी केले. कोलते पाटील झाले, नंतर आम्ही त्याचं साईटला गेलो. पण आहे, हां, कुमार आहे. कुमार, हे असे मोठे मोठे बिल्डरचे त्यांनी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामं केले आणि ते जवळून. आणि मग त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला. आणि मध्ये एक थोडा पॉईंट राहिला होता. 6 जेव्हा साईट व्हिजिट केला ना आम्ही, तर डेव्हलपरनी पण आम्हाला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला. आमच्या जाण्या-येण्याची सोय केली, सगळी केली. परंतु तेव्हाही मॅक्झिमम बऱ्यापैकी लोकं आमचे कधी 35, कधी 40 असे लोकं येत गेले. आणि सगळ्यांनी साईट व्हिजिटमध्ये पण काही अभ्यास होतेच. त्यांच्या काही चुका असतील किंवा त्यांचे काही पॉईंट चांगले असतील ते बघून, आपल्यात अभ्यास करूनच मग आम्ही हे जे वोटिंग झालं 24 ऑगस्टला फायनल, त्याचा आम्हाला हा बेनिफिट झाला. आणि राहुल सरांनी जे मग सांगितलं की 85% एक बेसच होता तयार एक प्रकारे. म्हणजे ज्यावेळेला हे फायनलला आलं ना, 1 पेज ही संकल्पना जी होती ना, अतिशय चांगली, प्रश्नच नाही. त्यात म्हणजे या आपल्या सुकाणू कमिटीकडनंच आला होता तो. तो आपण ॲक्सेप्ट केला का त्यांचे जे काही पॉईंट चांगले आहे, ते निश्चितच चांगले. संकल्पना सुकन समितीची 1 पेज पाहिजे, हां. पण ती तयार, मग तो संपूर्ण ड्राफ्ट तयार मी केला. हां. त्यांनी सांगितले तेव्हा आपण डिस्कस करू, पण ते डिस्कसच्या वेळेला त्याला मी दाखवलं ते सगळी तयार केली. community. ते म्हणले आम्हाला हेच पाहिजे. त्यामुळे तिथं जागेवर तो माझा ड्राफ्ट अप्रूव्ह झाला आणि त्याप्रमाणे आपण मग आणि तो त्यामुळे सगळं श्रेय नेगोशिएशनलाही राहुल. भर पडलं. हो, एक्झॅक्ट.
त्यामुळे मग लोकांना सिलेक्शन करायला हे मिळालं आणि वोटिंग तुम्हाला वन साइडच झाली म्हणावं लागेल. म्हणजे काही विरोधच असा राहिला नाही. त्यामुळे हे जे आम्ही केलं साईट व्हिजिटचा फायदा पण आम्हाला झाला आणि त्याच्यातून हे केलं आणि प्रत्येक प्रोजेक्ट बघता आले. त्यांची टेक्नॉलॉजी नवीन बघितली. उदाहरणार्थ ते याचं काँक्रीट मिक्सरचं जे बघितलं प्रोजेक्ट माळुदे तर या सगळ्या प्रोसेस चालू असताना मग विकास सर काय सांगायचे, तुम्ही ॲम्युनिटीज मागा. तुम्ही मग घरात बसून तुम्ही मोबाईलवर दाबलं की तुमची लिफ्ट वरती यायला पाहिजे. मोशन लाईट सेन्सर पाहिजे. तुम्ही अशा थोड्याशा ॲम्युनिटीज इनोव्हेशन करा. हे बाकीचं तुम्ही म्हणजे थोडंसं बाकीच्या गोष्टी थोडंसं तुम्हाला काय पाहिजे चांगलं, त्या गोष्टीवर भर द्या आणि त्या सांगा, आपण त्या अकोमोडेट करू या गोष्टीमध्ये. म्हणजे त्या लोक luxurious कमीत कमी life जगतात. पॉझिटिव्ह ठिकाणी हां. द्या असं विचार करत थोडंसं. होते. म्हणजे तुमची लिफ्ट जी आहे तुम्ही तुम्ही घरातनं बाहेर पडल्या जागा तुमची लिफ्ट तुमच्या फ्लोअरला असली पाहिजे. असं आपण इन्व्हेस्टमेंट करूया आणि बेसिकली लोकांनी जे कन्सेप्ट दिले की आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे, आम्हाला 2 बाल्कन्या पाहिजेत. सरांनी पहिले जातं की एकच पाहिजे, पण समजलं नाही. लोकांनी सांगितलं नाही आम्हाला 2 पाहिजेत आहेत. एक लिव्हिंग रूमला आणि एक मास्टर रूमला आम्हाला 2 बाल्कन्या. त्याप्रमाणे करेक्शन्स असतील. वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला किचन ओटा, देवघर या गोष्टी पाहिजेत. एंट्रन्स पण त्याप्रमाणे पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या सरांनी तसं त्या फुलफिल केलेल्या आहेत. कसं आता 100 गोष्टी होत नाहीत. शेवटी आपण कसं होतं सर्व आपण बंगला नाही फ्लॅट बांधतोय. त्यामुळे थोडंसं त्या जागेच्या हिशोबाने थोड्याशा काय 100मधल्या सगळ्या गोष्टी होत नाही, पण जवळजवळ 90% गोष्टी त्या इम्प्लिमेंट झालेल्या आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे. दुसरं मोस्ट म्हणजे ह्या जे डिझाईन करताना नो वेस्टचा कन्सेप्ट म्हणजे तुमची जास्तीत जास्त पॅसेजमध्ये वगैरे जो एरिया वाया होतो तो कमीत कमी एरिया वाया गेलेला आहे. हे एक सरांनी त्यात गोष्ट आवर्जून केलेली की कमी तुम्ही वेस्ट ऑफ तुमचा कार्पेटचा स्पेसचा तो कसा ते घेतलेले आहे. अशा त्या बारीक सारीक गोष्टीवर सरांनी लक्ष दिलेले आहेत आणि तो माणूस कसं लोकांना त्यामुळे अपील झालेलं आहे. तेव्हा जेव्हा दाखवलं जेव्हा डिझाईन की असं आहे ते लोकांना ते पटलेलं आहे. तर याच्यामध्ये ऐकताना मला असं वाटतं की ही संकल्पना जे कामदांनी केलेली आहे याच्यात आय थिंक प्रिन्सिपल आर्किटेक्ट कॉन्सेप्ट आहे, पण माझ्या मते कंट्रोल आय थिंक तुमच्या हातात होता हे सगळं करत असताना. आय थिंक हा सगळ्यात मोठा पॉईंट जे मला समजला की कुठली डिझाईन करायची, कसं करायचं, फ्लॅट कोणाला जाईल, कसं जाईल आणि आमचे आर्किटेक्ट हेच असतील आणि आम्हाला याच वेळेनुसार आम्हाला सगळं मिळेल आणि आम्ही पटकन काम करू. या सगळ्यांचा आय थिंक कंट्रोल हा तुमच्या हातात होता. हा करेक्ट स्टेटमेंट असेल का? हो येस. कारण काय मी प्रिन्सिपल आर्किटेक्ट हे संकल्पना ती आहे की डेव्हलपर ज्याचा कंट्रोल येतात तुमच्या सोसायटीकडे कंट्रोल राहायला पाहिजे. राईट. त्यामुळं शेवटी कसं मग तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने येता तेव्हा कसं PMCचा एक आर्किटेक्ट, नंतर परत डेव्हलपरचा एक आर्किटेक्ट, 5 डेव्हलपरचे 5 आर्किटेक्ट. समजा फायनल एकच झाला समजा आर्किटेक्ट, मग त्याचा आर्किटेक्ट आणि PMCचा आर्किटेक्ट. मी यातलं खरं स्टेटमेंट कोणाचा मानायचं, कोणाचा मुद्दा मान्य करायचा. हो. आपल्या PMC वाल्याचं आर्किटेक्टचं म्हणणं खरं का डेव्हलपरचं आर्किटेक्ट. शेवटी कसं डेव्हलपर पैसा लावणार म्हणतो माझ्या आर्किटेक्टचं खरं. बरोबर. आम्हाला आम्ही जेव्हा साईट व्हिजिट केलं तेव्हा आम्हाला अनुभव आले. तुम्ही काही सांगा, माझा आर्किटेक्ट पैसा मी लावतोय, मग माझा आर्किटेक्टचं मी कसं करणार हे आम्हाला 1-2 डेव्हलपरने आम्हाला सांगितलेलं आहे. अच्छा. ते बेसिक या मध्ये काय होतं तर तुम्हाला डोकंच लावायचं नाही. आमच्या आर्किटेक्टनी तुम्हाला डिझाईन दिले आहे, त्याच्यात तुम्हाला काय फार थोडंफार चेंजेस आहे तुम्ही डिस्कस करा. जर इम्प्लिमेंट होण्यासारखे असतील तर आम्ही मेंबर्स बरोबर डिस्कस करू, ते आपण करू शकतो. पण सगळाच कंट्रोल तुमच्याकडे जात नाही. त्यामुळे कुठलाही तरी एक डेव्हलपरला काही चेंजेस करायचे असेल त्याला सोसायटीच्या मेंबरची परमिशन घेणं बंधनकारक आहे. बरोबर. लाईनी काही सोसायटीच्या मेंबरची परमिशन अजून आपले जे प्रिन्सिपल वगैरे त्यांची परमिशन, दोघांची परमिशन त्याला आहे, त्याच्यावर तो काहीच करू शकत नाही. हा कंट्रोल आपला झाला. परत तो कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा त्याला आपण फक्त येऊन तू पैसा लावायचा आणि बांधकाम करायचं एवढंच त्याला ठेवलं. मी त्याला निर्णय घ्यायचा कुठला ऑपॉर्च्युनिटी नाहीच आहे. राईट. आणि कारण याचा पूर्ण फोकस कंट्रोलवरती आहे. तर याच्यासाठी प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून विकास सरच का? म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात मला असं दिसतंय की आर्किटेक्टचा अनुभव हा खूप मोठा आय थिंक पार्ट आहे. म्हणजे एक्सपिरियन्स आर्किटेक्ट नसेल तर बहुतेक हा कॉन्सेप्ट पडेल. म्हणजे हे मला एकंदरीत दिसतंय. तर हे सगळं करत असताना विकास सरच का? हे म्हणजे कसं तुम्ही तिकडे आलेत? आता जसं मी तुम्हाला सांगितलं अभ्यास गरजेचं आहे. तर PMC मधले जे आम्ही काही PMC त्यांच्या आर्किटेक्टचा अभ्यास केला, हार्डली पास होऊन 2-3 वर्षाचा अनुभव आहेत. राईट. आणि विकास सरांचा आमच्याकडे दुसरं विकास वर्मे असे काही जे आहेत की त्याचे गेले 35-40 वर्ष ते याच फील्डमध्ये काम करतात. शेवटी तुमचं नॉलेज कुठेतरी महत्त्वाचं असतं.
आणि या याच्यामध्ये परत सरांची ॲसिडिटी होती. हे सरांनी सांगितलं की तुम्ही आता जर घर सोडलं तर तुम्हाला घर द्यायची जबाबदारी माझीच. त्यामुळे हे कसं सरांनी एक ज्येष्ठ नागरिक आपले जे सभासद आहेत त्यांच्या भावाने तरी साथ घातला की तुमचं घर जरी गेलं तरी द्यायची जबाबदारी माझी. डेव्हलपर कोणी असू दे, काही झालं तरी त्यातूनच बाहेर काढायची जबाबदारी माझी. तुम्हाला तुमचं घर दिलेल्या वेळेत तुम्हाला मिळणार ही जबाबदारी माझी. त्यांनी जबाबदारी घेतलेली सरांनी पहिल्या मीटिंगमध्ये. हा एक सर्वात प्लस पॉईंट आहे. एक कसं आता सगळे असे काकांसारखे सगळे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांना कसं पूर्वी 35 वर्षापूर्वी काय 1 लाखाला घर घेतलं ते आजच्या 1 कोटी बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे त्यांची ते भावना म्हणजे त्यांची पूर्वीचे जे असं की आपल्या नोकरीमधनं काटकसर स्वतःचं घर घेतलं ही त्यांची एक संकल्पना आहे, भावना आहे, ती महत्वाची आहे. आणि एक भीती असते की भीती आपल्या असते. हातातनं निघून जाईल का? जगून हां. जाईल म्हणजे भीतीचं म्हणजे कसं शेवटी त्यांचं स्वप्नातलं घर म्हणा किंवा त्यांच्या त्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. तेवढाही नवरा बायकोने एवढं आयुष्यातच काय म्हणजे त्यांच्या एक भावना असतात. त्याला कुठं ठेच लागू नये. त्यामुळं तुमचं घर जरी आता दिलं तरी परत द्यायची जबाबदारी माझी. हे सरांचं एक वाक्य होतं. त्यामुळे हे बेसिकली सरांनी दिलेला विश्वास या आणि गोष्टी त्यांचा अनुभव. हे अनुभव आणि ह्या 2 विश्वास या दोन्ही गोष्टींनी त्यामुळे सरांची निवड सर्वांनी केली असं माझं मत आहे. ओके. तर आय थिंक कॉन्सेप्ट तर आम्हाला कळालेली आहे. याच्यामध्ये एक फक्त व्हेरिएशन जे होऊ शकतं आहे की जे कामगाराच्या बाबतीत ऑब्व्हियसली कारण प्लॅन झालेली आहे. तर आय थिंक बऱ्यापैकी सोसायटी हे पण विचार करू शकता की प्लॅन ठरलेलं आहे, फ्लॅट अलोकेशन ठरलं आहे. तर जर चांगलं प्लॅन बसलं असेल तर इकडनं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पण निघू शकता. या कॉन्सेप्टमध्ये असं हे तुम्हाला वाटतं का? परत तोच प्रश्न येतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकतं, त्यात काय वाद नाही. काय शेवटी तो आज एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याला काय त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट बी दिली. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण आमची ठरलेली ती त्याला भेट गेली त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला त्याचे पैसे पण प्रॉब्लेम आहे ते सांगेल परत. आमच्याकडं मॅक्झिमम लोक सिनियर सिटीजन आहेत. त्यांना फंड्स उभं करणं थोडंसं अवघड आहे. आणि बऱ्याच जे मुलं आहेत ती आउट ऑफ कंट्री म्हणा किंवा आउट ऑफ पुणे आहे आणि या गोष्टीतनं त्यांना एक 40 ते 50 लाखाचा फंड उभं करू शकत नाहीत. जरी बँकेकडनं लोन घेतले तरी पण रिपेमेंटच्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आम्ही ही प्रोसेस निवडली की आपल्याला असंच जायचं. पण तिकडे पण एक असं विश्वासू एक जर पडलं तर बहुतेक होऊ शकतं. तुमच्याकडे फंड उभे करण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही इथनं आज टर्निंग पॉईंट होऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ना आताच्या 85च्या वेळी तुम्हाला मग 150 स्क्वेअर फूट पण 150% मिळू शकतो. तुम्ही जर सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःचा पैसा लावत असेल तर. बरोबर. या प्रॉब्लेम आहे आता कसं सिनियर सिटीजन असल्यामुळे हा पैसा उभा करता येत नाही. ही एक थोडी प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे आम्ही हे डेव्हलपर बरोबर जाणं हे केलं. बाकी काही नाही. मस्त. तर आय थिंक बऱ्यापैकी गोष्ट आम्हाला तरी शिकायला मिळालं आणि आय एम शुअर ऑडियन्सला पण शिकायला मिळालं असेल. लास्टचे 2 शब्द कामादा मेंबरसाठी तुम्ही काय सांगणार? कारण आय थिंक तुम्ही दोघं इकडे बसलेले आहात आणि तुम्ही प्रतिनिधित्व करतायत. पण आय थिंक याच्यातला खूप मोठा वाटा मेंबर्सचा आहे. कारण 128 मेंबर विश्वास दाखवला हा एक आहे. पण विश्वास दाखवणं आजच्या जगात कॉमन आहे. म्हणजे कॉमन नाहीये. ठीक आहे. तर कामदा मेंबरसाठी 2 शब्द दोघांकडनं. नाही, मी सांगेल जसं हा प्रोजेक्ट यशस्वी होणं मी आत्तापर्यंत जे काय यशस्वी वाटचाल झाली त्याच्यामध्ये सर्वस्वी जे काय आहे ते सर्व सभासदांनी दिलेला विश्वास आणि सहकार्य याशिवाय हे शक्यच नाही. आणि त्यात जमेची बाजू म्हणजे कसं या सोसायटीमध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. त्यामुळे जे मेंबर्स आहेत सिनियर्स आहेत त्यांना माझा स्वभाव माझं वागण्याची पद्धत ही त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. येस राहुल करतो मी काही प्रॉब्लेम नाही. हा जो विश्वास आणि मी देवरे काका मग ते त्या लेवल सिरियस आहे पण मी त्यांच्या सगळ्याच्या एक लहान त्यांच्या मुलासारखा आहे. त्यामुळे मी त्या दिवशी मी बोलतो की या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की राहुलला लहानपणापासून बघितलेला आहे राहुलचा स्वभाव कसा आहे काय कसं आहे. त्यामुळे हा जे करतो तो व्यवस्थित आहे. माझी कामाची पद्धत त्यांनी बघितलेली आहे. माझं जे काय आहे ते पारदर्शकता त्यांनी सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे लोकांनी मला सहकार्य आणि विश्वास आणि मार्गदर्शन हे म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन पण आहेत. आमचे बरेचसे ज्येष्ठ सभासद वेळोवेळी मार्गदर्शन पण करतात की या पद्धतीने जायला पाहिजे थोडं याच्यावर विचार कर त्यांचे मार्गदर्शन ही सर्वात माझी मोलाची जमेची बाजू आहे. त्यामुळे मी या सगळ्या घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. तर काकांचं सांगा. मला कामदा मेंबर्ससाठी. कामदा मेंबरसाठी मी हेच सांगू शकेल की पहिल्याच मिटिंगला ज्या वेळेला ती झाली रिडेव्हलपमेंटची
त्यांना फक्त मी स्वतः हे अश्युरन्स असंच केलं होतं. जसं असलकर सरांनी त्यांना केलं होतं, की मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तुमचं पूर्ण प्रोजेक्ट होईल, ही जशी हमी घेतली तसाच प्रयत्न मी पण केला, की माझं जे काही नॉलेज आहे गव्हर्नमेंटच्या बाबतीतलं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक पॉईंट आपला राहिला होता. आपण हा जो वेळ वाचला तुम्ही बोलले 90 दिवसाचा, त्या पिरियडमध्येच आपण त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटची मोजणी मोजणी हा एक वगैरे महत्त्वाचा हो. पार्ट होता आणि प्रॉपर्टी कार्ड करणे, ह्या 2 गोष्टी ह्या राहुल आम्ही पर्सनली जवळ-जवळ वर्षापासून फॉलोअप घेत होतो. नाही परंतु हे लागून परंतु काकांचं पण थोडंसं आहे. आपण जे आता आमचं जे जुने ॲग्रीमेंट जे आहेत 88-89 जे ओरिजिनल ॲग्रीमेंट हवी एक अजून आहेत. ही बरीचशी अवेलेबल हा आहेत. तो एक त्यातल्या मग काकांनी थोडंसं आम्ही अगोदर सुरुवातीला बरेचसे डॉक्युमेंट काढले. पण तरी ते तुम्हाला पाहिजे सरकारी कामावर टेबल ठेवल्याशिवाय ते हलत नाहीत. पण या सगळ्याला थोडंसं काकांनी फॉलोअप घेऊन वरच्या लेवलला जाऊन जवळजवळ आतापर्यंत एक 30 ते 40 डॉक्युमेंट त्यातनं काढून आणलेले आहेत. तर त्यात काकांनी मला कसं माझ्या कंपनीच्या व्यापारामुळे मला सुट्टी घेणं किंवा याला काका म्हणले, "नाही, तू येऊ नको, पूर्ण जबाबदारी मी घेतो." त्यांनी स्वतः त्याचे फॉलोअप घेऊन हे करून आज आपली जवळ 30 ते 40 डॉक्युमेंट त्यांनी तिथनं काढून आणलेली आहे. त्यामुळे काकांची ती एक जमेची बाजू आहे आणि त्यांचा अनुभव असल्यामुळे बाकी आम्ही मग कसं प्रॉपर्टी काढायच्या वेळेस कार्ड काढायच्या वेळेस पण आम्ही थोडंसं त्यांना मोजणी लागत आहे. आम्ही त्यासाठी आमच्याकडे जुनी आमच्या रेकॉर्डला ते आम्हाला मिळालेलं नाही. मग आम्ही त्यासाठी पुण्यातल्या मेन ऑफिसला एरोडा चक्र तिथं चक्रा मारला, वरिष्ठांना भेटतो. पण ते म्हणले, "आमच्याकडे आता 35 वर्षानंतर तुमचं डॉक्युमेंट आम्ही ठेवत नाही, डिस्पोज होतं." त्यामुळे ते आम्हाला मिळू शकले नाही. म्हणून आम्हाला मग परत ती नवीन आम्ही मग मोजणीचे तातडीची मोजणी केली. त्यासाठी अर्ज केले वगैरे. मग मोजणी वगैरे झाली. मग त्यावेळेमध्ये आता पुढच्या प्रोसेस करून मग आम्ही आमचं आता या ऑगस्टला आमच्या प्रॉपर्टी कार्डवर आमचं नाव लागलं. एवढं एकच आमच्याकडे डॉक्युमेंट नव्हतं. बाकी सगळे डॉक्युमेंट होते. तेही आमच्याकडे डॉक्युमेंट सोसायटी म्हणून तेही पूर्ण झाले आमचं. त्यामुळे टायटल आमच्या सोसायटीचा क्लिअर होता. क्लिअर झालेलं आहे. मस्त. तर लास्ट प्रश्न माझा सर, पहिल्यांदा पॉडकास्टला आलेत, तुम्हाला कसं वाटला हा अनुभव आणि काय सांगणार या पॉडकास्ट बद्दल? याच्याबद्दल म्हणजे हा पहिलाच आमचा अनुभव जरी आहे, परंतु जे आम्ही प्रॅक्टिकली केले 3 वर्षापासूनचे आमचे जे एफर्ट्स आहेत, तेच फक्त आम्ही तुमच्याशी शेअर्स केले. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि तुमच्याशी शेअर करताना आम्हाला अगदी यात किमतीचंही हे वाटलं नाही. कारण रोज आपण भेटतोच आहे, अशा भावनेने आम्ही तुमच्याशी बोलतो. आणि याचा फायदा निश्चित आता भविष्यात बाकी सोसायटीला होऊ सोसायटीला होईल असे मला खात्री वाटते. म्हणजे जसं आता तुम्ही आता नवीन नाही. तुम्ही आता आपण फॅमिलीवर झालं. मग आपण गेले जवळ 1-1.5 वर्ष आपण एकत्र काम करतो. आपल्या बऱ्याचशा वेळ भेटी आहेत. त्यामुळे आता आपण म्हणून फॅमिलीवर संकोच असल्यामुळे नाहीये. कसं आपण जे आता जे फ्रीली बोललो, ते तुम्ही सांगा आपण जसं फ्रीली गप्पा मारतो. फक्त मी माझी जी सोसायटीच्या वतीने जी काय आहे ती बाजू मांडली. त्यामुळे तसं हे नव्हतं. त्यामुळं हा आपण ब्रॉडकास्ट कसं असं वाटलं नाही. आपण जस्ट गप्पा चालल्या आणि आपण जस्ट तुम्हाला सोसायटीचं आपण काय घडलं ते तुम्हाला मी माहिती देतो असंच वाटतं. त्यामुळे तर काही टेन्शन नव्हतं. आता जर अजून 2 व्यक्ती वेगळ्या किंवा वेगळा जर फोरम असता तर थोडंसं ते आपल्याला विचारपूर्वक थोडंसं बोलावं लागतं की काही गोष्टी अशा थोडं ते आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता तसं काय नसतं. त्यामुळे तुमचं धन्यवाद. मी आम्हाला आम्हाला बोलवलंय. ब्रॉडकास्टसाठी आम्हाला आमंत्रण केलं. आमचाही पहिला अनुभव आहे. त्यामुळे तुमचे धन्यवाद. तर थँक्यू राहुल बिडंगी सर, चेअरमॅन कामदा, आणि दिलीप देवरे सर, सेक्रेटरी कामदा, आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन एक नवीन कॉन्सेप्ट जे केलंय त्याच्याबद्दल सांगण्याचं तुम्ही कष्ट घेतला. आमचं आमंत्रणाला तुम्ही मान दिला. तर आय थिंक हा पॉडकास्ट समरी खूप इम्पॉर्टंट आहे. एक अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटी हा अतिशय गरजेचा आहे. टायटल क्लिअरन्स तुमचं स्वतःचं असणं हा अतिशय गरजेचा आहे. प्रिन्सिपल आर्किटेक्ट हा कॉन्सेप्टमध्ये अख्खं कंट्रोल तुमच्या हातात राहते. डिझाईन, प्लॅन, आणि त्याच्यामुळे डेव्हलपर सिलेक्शन नंतर जे वेळ जनरली वाया जातो ते कामदा सोसायटीने दाखवले की 90 दिवसात डेव्हलपर सिलेक्शन पासून DA अप्रुव्हल पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे जे वेळ वाचेल आणि प्रोजेक्ट लवकर सुरू होईल आणि लवकर संपेल याची एक खात्री असते या कॉन्सेप्टमध्ये. विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. अभ्यास असणं आणि विश्वासू लोकांबरोबर काम करणं हा अतिशय गरजेचं आहे. आणि आय थिंक 5वा जे माझं लर्निंग आहे की या कॉन्सेप्टला केंद्रबिंदू हा एक्सपिरियन्स आर्किटेक्टच आहे आणि तिकडनंच हा कॉन्सेप्ट पुढे होऊ शकतं. आणि ह्या कॉन्सेप्टला एवढं पॉवर आहे की एका ठिकाणी तुम्ही हे पण विचार करू शकता की आपण सेल्फ डेव्हलपमेंट करायचं का किंवा डेव्हलपरला नेमायचं का. तर हा या कॉन्सेप्टचा
आय थिंक जे आपण ऐकून घेतलं कामदा सोसायटी कमिटीकडनं, ही कॉन्सेप्टची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे 5 मेजर पॉइंट्स आहेत. याच्याबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे, तर अवश्य रिडेव्हलपमेंट गुरु आणि नंबर दिला असेल तिकडे तुम्ही फोन करू शकता किंवा आमचं मेल आयडी दिले तिकडे मेल लिहू शकता. तर थँक यू रिडेव्हलपमेंट गुरु बघण्याबद्दल आणि कामदा सोसायटी मेंबरचा परत एकदा खूप धन्यवाद. नमस्ते धन्यवाद. नमस्कार.